हा 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 ए पोचले बापरे बापरे काय ह्या बारीक बारीक गल्ल्या ग हो कशी बशी एका गल्लीतून बाहेर पडले मी नाही म्हणजे काय झालं ऍक्च्युली हा चल ठेवते एक्सक्यूज मी खाद्य नैवेद्य हेच बरोबर चला एक प्लेट साबुदाणा वडा आणि एक थालपीठ मी काय वेटर वाटतो का तुम्हाला बघा ना कपडे बघा ना सॉरी त्यांच्या चेहऱ्याने वाटत असेल कदाचित पण अरे सॉरी वेटर आहे मी पण त्या अँगलने नाही वेटिंगला बसलो ना त्या अँगलने वेटर मी पण जेवायला आलो अच्छा येस ओके पण मग तुम्ही असे बाहेर का बसलाय प्रोजेक्टाची वाट बघतोय म्हणजे मी पण नंबर आहे थांबा लागणार ना वेटिंग आहे ना नंबर तुम्हाला माहिती आहे का मुंबईतलं फेमस हॉटेल आहे हे बेस्ट आणि उपवास असेल ना आता प्रचंड गर्दी असते त्यामुळे जरा वेटिंग लाईन ऍक्च्युली हो म्हणूनच मी इथे आले मला खूप जणांनी सांगितलं की हे खूप फेमस हॉटेल आहे खाद्य नैवेद्य खूप चांगले चांगले पदार्थ मिळतात म्हणून इथपर्यंत आले म्हटलं बाई ग जाण्यापूर्वी खाऊन घ्यावं मी इथली नाहीये अच्छा मी खूप लांबून आले US उल्हासनगर तुम्ही राहता नाही तुम्ही US बोललात ना ते उल्हासनगर नाही एक मिनिट तसं US म्हणजे ते उल्हासनगर नाही US म्हणजे अंबरनाथ US म्हणजे अमेरिका अमेरिका येस म्हणजे अमेरिकेवरून फ्लाईट पकडून खात जेवायला इकडे आला तुम्ही नाही एवढं नाही म्हणजे नाही तेवढ्यासाठी नाही फक्त हेच म्हणतो एवढं कुठे पेमेंट आहे तुम्हाला बरोबर नाही असं वाटतं किती खाद्य म्हणजे खाण्यासाठी किती नाही फक्त तेवढ्यासाठी नाही ऍक्च्युली 1 महिना झाला मी इंडियात आली आहे मी अमेरिकेत असते मग सगळ्या नातेवाईकांनी वगैरे सांगितलं की खूप फेमस हॉटेल आहे म्हणून म्हटलं चला इकडे खाऊन जाऊ आणि आज कसा माझा उपास पण आहे आता ही अफवा कोणी पसरवली काय म्हणाल नाही म्हणजे तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही उपवास करत असाल तर म्हणजे काय म्हणजे अमेरिकेत राहता अमेरिकेचे लोक उपवास करतात असं वाटत नाही का नाही करणार रिलिजन एक पडतं ना आणि अमेरिका काय इंडिया काय शेवटी देव असतो बाबा आज पण देव तोच आहे आणि आज संकष्टी आज कसं गणपती बाप्पा मोरया ते उपवास सोडताना बोला तुम्ही काय म्हणजे त्यावेळी बोललेलं चांगलं नाही का नंबर तर घ्या सखाराम आलो सखाराम अरे विचारे साहेब आज परत म्हणजे काय रोज रेग्युलर यावं लागतं मस्त जेवण असतं बापरे तुमची ओळख आहे हो म्हणजे काय रेग्युलर येतो मी मॅडम अरे हो मॅडम मेनू कार्ड घ्या थँक्यू वाव मस्त काय या इकडे दादा हे मेनू लिहून घ्या बोला ना हे बघा लिहून घ्या ना बोला ना हे बघा लिहून घ्या ना नाही हो त्याची मेमरी सॉलिड आहे तुम्ही बिंदास बोला ते अच्छा ओके हा घ्या हे बघा लिहून घ्या 2 प्लेट साबुदाणा खिचडी 2 प्लेट साबुदाणा वडा 1 उपासाची मिसळ आणि 2 पियुष आणि 1 काकडीची कोशिंबीर मॅडम हे पार्सल आहे की आता खाणार इथे आता खाणार बाकीची फॅमिली कुठे आहे नाही एवढं सगळं कोणी नाही मी एकटीच आहे तुम्ही खाणार मस्त काय नाही म्हणजे मस्त अजून काही लागलं तर मी सांगेन हा मॅडम थोडं थांबावं लागेल गर्दी आहे ना थोडा वेळ थांबावं लागेल अच्छा मी काउंट आहे नंबर दे ना मॅडम नाव सांगा नाव विशाखा सुभेदार मेमरी शार्प आहे हे काय करता तुम्ही असं ते मी टाईप करतोय विशाखा सुभेदार टेबल फॉर 4 काय म्हणालात तुम्ही मॅडम काय म्हणाला मनावर घेऊ नका ते कसं आमच्या इथले टेबल छोटे आहेत ना म्हणून मी तसं बोललो मॅडम लक्षात ठेवा तुमचा नंबर 25वा आहे बरं बापरे 25 खूप वेळ लागलो मॅडम फार एवढा वेळ लागणार पण तुम्ही तो ऑर्डर पण लिहून घेतलीत कसं आहे मॅडम मी आता ऑर्डर घेतली तुम्ही 8 टेबलवर लगेच आलात ना की लगेच तुमचा मेनू तयार असेल आणि लक्षात ठेवा 20वा नंबर चालू आहे त्यानंतर 78 नंबरला निळकंठ पवार 93 नंबरला फर्नांडिस आहे त्यानंतर बोलतो तुम्ही ऐका ना हे काय बोलून गेलं हे म्हणजे 20 नंबर 21 22 काय आलंच नाही डायरेक्ट 78 वेगळं आहे काहीतरी नाही हे भयंकर खूप वेळ लागेल मला एकतर मला खूप भूक लागलेली उपास आहे ना त्याच्यामुळे आणि इथे जेवायचं म्हणून मी काय सकाळपासून फक्त वेफर्सच खाऊन आले बाकी काही खाल्लेलंच नाही मी असं झालं एक मिनिट मी जरा आजूबाजूला बघते काय आहे का कठीण आहे खूप वेळ लागेल हॅलो नाही ते खाद्य नैवेद्यमध्ये आलो मी हो नाही रे आजूबाजूला कुठे जातच नाही मी खायला बकवास रे खाद्य नैवेद्य म्हणजे बाप प्रश्न अरे मोदक म्हणजे कहर रे कहर तांदळाचं असं मस्त पीठ काय पारी वाढलेलं असतं माहिती त्याची मस्त मस्त त्यात खोबऱ्याचं असं मस्त सारण भरलेलं असतं यार वर तुपाची धार क्या बाद आहे यार
सुपर. नाही हा म्हणजे वेटिंग असतं रे, काय करणार. पण जेवण अप्रतिम. हो मी इथेच जेवून जाणार आहे. येस येस ठीक आहे या. कधी नंबर येतोय. एवढं छान असतं जेवण. अरे प्रश्नच नाही हो. मस्त जेवण असतं. आणि मोदक. मोदक तुम्हाला सांगतो मॅडम, म्हणजे तोंडात ठेवला ना विरघळतो मोदक. हो मोदक असतो आयुष्यात. आणि उपवासाच्या दिवशी तर इथेच जेवा माणसाने. वा मस्त. खूप खूप वेळ लागतो पण बापरे. क्वालिटी म्हटलं थोडा वेळ ऍक्च्युली हो खूप वेळ लागतो. तुम्हाला सांगू का, उपवास इथे सोडावा माणसाने मस्त. आणि इथे काय माहितीये का, केळ्याच्या पानावर वाढतात. काय होतं, गरमागरम असं मोदक ते पदार्थ केळ्याच्या पानावर ठेवले ना की तो केळ्याचं सत्व त्यामध्ये उतरतं. सात्विक जेवण असतं माहितीये का, अप्रतिम. डाळिंबी उसळ म्हणजे तुम्ही एकदा खाल्लीत ना, अमेझिंग. आयुष्य मला तोंडाला पाणी सुटला तो. ते कोकम असतं त्याच्यात. कोकम कोकम नसतं. मी काय बोलतो तुम्हाला, आता बोट चुपत बसाल तुम्ही. आणि वांग्याचं भरीत. आणि वांग्याचं भरीत ते काय गॅसवर नाही बरोबर, चुलीत. म्हणजे काय मस्त असं पंचपक्वानाचं ताट, मुगाचा शिरा, मस्त पैकी गोडा वरण, कुरड्या पापड आणि पंचामृत कॉर्नरला असतं. म्हणजे खाल्ला असं वाटतं. क्या बात आहे. बापरे तुम्ही हे एवढं सगळं वर्णन करताय. बापरे सगळ्याचे पदार्थ असे डोळ्यासमोर दिसायला लागले माझ्या. थोडं थांबा, पुढ्यात पण येतील ते. 78 नंबर समीर चौगुले. 78 काय माझा नंबर आहे ना 25. मला बोलवा ना आधी. मॅडम सेलिब्रिटी आहेत ते, त्यांना घेऊन जावं लागेल. ते गेलं खड्डे सेलिब्रिटी वगैरे काही नाही. चल मला घ्या त्यांच्या बरोबर. मग ते बुधवार गुरुवार सोमवार मंगळवार पार्टनर म्हणून विचार पण करू नका तुम्ही. याला काय अर्थ आहे. ऐका ना, नाही काय उद्धटपण आहे हा. एक तर मला मरणाची भूक लागली इकडे. त्यात तुम्ही हे पदार्थ नाव ऐक. दुसरं काहीतरी बघते इकडे. फार वेळ लागतो बाबा. 25वा नंबर यांचा येतच नाहीये. हे हा हे चांगलं इकडे. अरे मग हे राजविलास भोग. अरे 3 स्टार आहेत. चांगलं आहे. हा अगं नाही खाद्य नैवेद्यमध्ये आलं. हो काय ग. अच्छा ओके. हा मागे आपण जेवायला कुठे गेलो होतो ते हॉटेल. ओके हा राजविलास भोग. बरोबर करेक्ट करेक्ट. तुला उलट्या झाल्या होत्या, नंतर आपण पेढे वाटले होते. बरोबर. अरे सुपर माहितीये. नाही नाही तिथे कुठे जातोय मारायला. मागच्या वेळी केवढं भोगलंय माहितीये ना. बेकार रे. नाही नाही इथेच जेवणार मी. डोंट वरी. तुला काय मुगाचा शिरा आणू ना. ठीक आहे आणतो. येस 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 ओके. लवकर नंबर लागला पाहिजे रे. तुम्ही आता काय म्हणालात ते राजभोग विलास बद्दल. काय उलट्या काय काय नाही काय नाही. तुम्ही जा ना, तुम्ही जाताय ना. नाही तुम्ही आता काहीतरी म्हणत होतात ना ते राजविलास भोग बद्दल, काहीतरी उलट्या झाल्या बायकोला वगैरे. नको ऍक्च्युली आता दुसऱ्यांबद्दल वाईट कसं बोलायचं ना आपण. नाही तुम्ही जा ना, तुम्ही भूक लागली. नाही नाही ऍक्च्युली मला भूक लागली पण असं परक्या ठिकाणी मला माहिती नाही ना. आय एम न्यू हिअर यु नो. त्यामुळे मला माहिती नाही तिकडचं. तर काय म्हणजे ऍक्च्युली नाही नको तुम्ही बोलत त्रास. तुम्ही जा काय प्रॉब्लेम नाही. अहो नाही पण सांगितलं तर बरं होईल. उगाच तिकडे जाऊन मी मला काही त्रास झाला तर यु नो. ऍक्च्युली काय जरा सांगू का, गेल्या आठवड्यात माझी पूर्ण फॅमिली तिकडे राजविलास भोगला जेवायला गेली होती. अच्छा ओके. 3 स्टार. तुम्ही आता ते वाचलं ना. तेच बघून आम्ही सगळे गेलो होतो मस्त जेवायला. तुम्हाला सांगतो एका टेबलवर आमची फॅमिली जेवत होती. बाजूच्या टेबलवर झोरांची फॅमिली जेवत होती. म्हणजे यू मीन रिअल कॉकरोच. कॉकरोच असं केळच वाटले ना. तिकडे उंदीर असे फिरतात ना मॉलमध्ये विंडो शॉपिंग करतात जवळ. तिकडचं जेवून 4 उंदीर प्लेगने मेले. म्हणजे काय आम्ही जाताना 8 जण होतो, येताना 6 जण फक्त. मला कळलं नाही. हे बायकोने आजी ॲम्ब्युलन्सने आली ना. बायकोला उलटा झाला. आम्ही खुश पटकन पेढे वाटले सगळ्यांना. क्या बात आहे. आजीला पण उलटा झाला. म्हटलं आजीला उलटा झाला. पण म्हटलं ह्या वयात उलट्यात तिचा काही दोष नाही. आणि पेढे वाटले ते परत घेता पण येत नाही. आणि गेलेले पेढे ऑलरेडी सगळे फुकट. डॉक्टरने बोलवलं. डॉक्टर वैतागला. तू पेढे काय वाटतंय, तुम्हाला कुठलं बाळ झालंय. अहो त्यांना फूड पॉयझनिंग झालंय. तेव्हा कळलं. पण ते पेढे तोपर्यंत गेले होते. जाऊ दे तो खर्च म्हणतो. पण तेव्हा कळलं बंद. म्हणजे थोडक्यात काय ते राजविलास भोग चांगलं नाही. वाईट नाही पण तुम्ही जाऊ शकता. मला काय प्रॉब्लेम नाहीये. नाही मी आपलं सांगायचं काम केलं. पण काय हे माणसं आहेत म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरंच जर असेल तर यांनी 3 स्टार दिलेत वगैरे बरोबर नाही ना. यांच्याकडून शिकायला पाहिजे. वेडेपण आहे हा. क्षुद्र वेडेपण आहे. याला काय अर्थ आहे. मग लोक बिचारे जातील तिकडे आणि फसतील ना. असं जेवून त्रास काय लाजा पण नाही वाटत नाही. काय हायजीन वगैरे काय आहे की नाही. हायजीन ह्यांच्याकडून शिका म्हणा. हायजीन काय असतं पण आहे हा काय अगदीच नकोच ते. पण काय हो हे
कसं आहे हॉटेल? 50 वर्षाची परंपरा आहे हो. हा तसं थोडं जुनं वगैरे वाटतंय. नाही जुनं नाही, हा लुक त्यांनी मुद्दाम मेंटेन केलेला आहे. हो ऑथेंटिक जेवण. हो. स्वच्छता केवढी आहे इथे. ग्लोव्ज घातल्याशिवाय लोक कुठल्याच वस्तूला हात लावत नाहीत. वाव सुपर आहे हो. क्या बात, म्हणजे अपडेटेड एकदम. चांगलं आहे चांगलं आहे. मस्त सुपर सुपर. ऍक्च्युली खूप वेळ झाला हो. मी हे वेगवेगळे पदार्थ खायला आले आणि हे देतच नाही. की भूक लागली मला प्रचंड. ऍक्च्युली मला भूक लागली ना की मला अस्वस्थ व्हायला हो होतं. ना? मी चिडचिड होते. अशी दात बीत चावायला लागते माहिती. आला माझा नंबर. विचार साहेब तुमचा नंबर आहे जा. हा चला एक काम कर ना, ह्यांचा नंबर द्या. साहेब तुमचा नंबर आहे. असू दे हो, मी थांबेन. रेग्युलर आहे मी. मॅडम US वरून आलेले आहेत. साहेब तुमचा नंबर आहे. प्लीज. अरे नाही त्यांना भूक लागली आणि चक्कर बिकर. प्लीज प्लीज तुम्ही. थँक्यू. म्हणजे मी खरंच जाऊ? खरंच झालं. अरे तुम्ही फारच ग्रेट आहात. अरे नाही, ठीक. थँक्यू सो मच. थँक्यू Yes. थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू मॅडम आज जाऊन बसा, तुमच्यासाठी स्पेशल टेबल आहे. Thank you. 2-4 वेळा ती चालली होती, तिला कसं बसं थांबवलं मी. काय करतो इतका वेळ? तिची ऑर्डर बघितली का? हे? आपल्याकडे एवढं सामान पण नाही. एका पोराला समोर राजविलास भोग मध्ये पाठवलं आणि घेऊन आलं सगळं. आई शपथ, आपला चांगला कुक येईपर्यंत असं दुसऱ्यांच्या हॉटेलमध्ये मागावं लागणार. आता काय ए बाय द वे, हा वीक कसा आहे रे? ह्यो कशाला? सारखं ह्या गेटअप मध्ये लोक ओळखणार नाही. हॉटेलचा मालक म्हणून एक काम कर, हॉटेल सांभाळ. मी अभिनयाची खास भागवतो. ठीक आहे, तुम्ही बाहेर थांबा, मी आत बघतो. येस येस येस. चल. हॅलो, राजविलास भोग इथे हॉटेल कुठे? का हो? माझी फॅमिली आज तिकडे जेवणार आहे. अच्छा अच्छा अच्छा. ओके. ते समोर त्या साईडला आहे. ओके, थँक्यू. हा नाही राजविलास मध्ये कुठे आपण जायचं? मागच्या वेळा तुला उलट्या झाल्या होत्या. म्हणजे काय, उंदरी बिंदरी किती फिरत असतं तिकडे. नाही आपण खाद्य नैवेद्य जेव्हा उलट्या. एक्सक्यूज मी, हा. खराब आहे हॉटेल ते? हा आपण वाईट कसं बोलणार ना त्याच्याबद्दल? तुम्हीचा काय प्रॉब्लेम नाहीये. नाही आपण खाद्य नैवेद्य जेव्हा. नमस्कार. नमस्कार. बायकोची डिलिव्हरी आहे पहिलीच. माझ्या नवऱ्याची बायपास सर्जरी आहे पहिलीच. रात्री अचानकच कळा चालू झाल्या. हो. यांच्या पण छातीत अचानकच कळा सुरू झाल्या. म्हणजे मला कळे ना काय करायचं. हा मला पण कळे ना काय करायचं. नुसतं आपलं दुखतंय दुखतंय दुखतंय. हो हो हो. हे सुद्धा दुखतंय. अशी विवळत होती. हो हो. हे सुद्धा फरशीवरचे सापासारखे गडाबडा 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 लोळत होते. मला काही कळलं काय करू. मग पटकन खाली गेले धावत तर रिक्षा नव्हती. रिक्षाच नाही मिळाली. रात्री रिक्षाच नाही. बापरे, कशी रिक्षा मिळाली आणि इथपर्यंत आले आतमध्ये ते. ए नयन. एक्सक्यूज मी, काय म्हणालात तुम्ही? नयन सुभेदार. हे नयन जोशी माझी. ही हा म्हणजे माझी बायको नयन जोशी. माझा नवरा नयन सुभेदार. मी आमच्या घरात बायको असते. मी बायको. वहिनी एक विचारू का? मला प्रश्न पडलाय. पहिली डिलिव्हरी खूप कॉम्प्लिकेशन्स होतात का? नाही असं काही हे कॉम्प्लिकेशन्स वगैरे नाही. होईल सगळं ठीक होईल, काळजी करू नका. कसं आहे, बाईचा जन्म आहे हो. बाळणपण वगैरे सगळं माहिती असतं स्त्रीला. अच्छा. हो. आणि बाळ झालं ना की वाटेल तिला बरं. सगळा तास विसरून जाईल ती. अरे थँक्यू. पहिलीच वेळ. हो पहिलीच आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुम्हालाही कॉंग्रॅट्स. हो थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन काय म्हणताय? नवऱ्याची माझ्या बायपास सर्जरी आहे. कॉंग्रॅच्युलेशन. सॉरी, काय होतंय, माझी पहिलीच वेळ ना, एक्साइटमेंट. पहिली वेळ. हो आमची पण पहिलीच वेळ आहे. तुम्ही एक्साइटेड नाही? मुद्दामून करता का? मुद्दामून करता? सर्जरी झाली ना माझ्या नवऱ्याची तिथे. काय बोलताय तुम्ही? शब्द बोलता जरा. सॉरी. हो. नयन, हे नयन लवकर बरावर रे. नैना वर्षे रिमझिम नैना. हॅलो. हां डॉक्टर परांजपे.
या इथे ना जरा इमर्जन्सी आहे, प्लीज तुम्ही लवकर याल का? या प्लीज सर, प्लीज सर. या ओके थँक्यू. काय कोणाची इमर्जन्सी? कोण? पेशंट नयन. माझी जरा क्रिटिकल आहेत, इमर्जन्सी आहे. कोण क्रिटिकल म्हणजे हे जोशी का सुभेदार? 1 मिनिट, 2 नयन आहेत का? दोन नयन आहेत, जोशी आणि सुभेदार. अगं बाई, हे विचारायचंच राहिलं. मी 1 मिनिटात विचारूनच येते. अरे देवा, अरे देवा. नयन सांभाळ रे जीवाला. नयन पुण्यात संसार पडलाय रे बाबा. नयन नाही ना, नको रे बरसे रिमझिम सुभेदार वहिनी, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. काही झालं नसेल तुमच्या हसबंडना, बरे असतील ते. हो काही झालेलं नसेल ते. बरे एकदम बरे, खूप छान तेव्हा. अगं बाई, काय काय पेशंट नयन क्रिटिकल आहेत. नाही पण डोंट वरी, नाही म्हणजे डॉक्टर आले आहेत, ते बघतायत काय ते. तुम्ही शांत राहा जरा. हो, आताशिक संसाराची सुरुवात आहे हो आमच्या. अजून पहिलं मूल नाही. नयन नयनचे मिस्टर, धीर सोडू नका, शांत राहा जोशी. काय नशिबात जे लिहिलंय ते होणारच नाही का? जे भोग आहे ते भोगायला लागणार. आणि कसं आहे ना, वयोमानानुसार असं होतं. वयोमान? अहो 28 वय तिचं. हो, काहीतरीच काय बोलताय. हे काय तुम्ही फॉर्म मध्ये 50 वर्षाचं वय लिहिलंय? नाही, 50 वर्षाचे आमचे हे नयन आताच केले नॉट आउट 50. खरंच का? अख्ख्या नातेवाईकाने बोलवलं होतं माहितीये का? हॉल वगैरे बुक केला होता. 50 अशा वाती घेतल्या होत्या निरंजनीचे ओवाळले. हो, सगळ्या नातेवाईकांनी मिळून एवढं मोठं मानपत्र लिहिलं माहितीये का? तेच मानपत्र काल भिंतीवर ठोकत होते आणि छातीचे ठोके वाढले. अहो काय एक गोड होतात ना. मी तुमच्याच नयनविषयी बोलते. क्रिटिकल आहेत होते. अरे देवा, नको रे, रे नको रे, सांभाळ स्वतःला. हे बघा सुभेदार, तुम्ही थोडं धीर धरा. शेवटी नशिबात जे वाढून ठेवले ते कोणाला चुकलंय का? आपल्या कर्मापुढे आपण काय करू शकतो? मनाची धैर्य ठेवा तुम्ही, काही होणार नाही त्यांना. तुम्ही हे बघा, खंबीर राहा. सर्जन म्हणालेत की ते दोघांचाही जीव वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. दोघांचा? यांना काय झालं या धडधाकट? हो, मी खंबीर राहायचं ठरवलंय. अहो नाही, मी पेशंट बद्दल बोलते. हो, असं काय करताय? म्हणजे एकच डॉक्टर माझ्या बायकोची डिलिव्हरी आणि यांची बायपास करतात? अहो नाही, मी डिलिव्हरी करणाऱ्या सर्जन बद्दल बोलते. ते म्हणालेत की आम्ही आई आणि मूल दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न करतोय. आई आणि मूल? अरे माझी नाही. अरे हे बघा जोशी, होतं असं बरं का. नशिबाच्या हातात असतं सगळं, आपल्या हातात काही नसतं. भोग असतात हो, भोगावे लागणार. काय शांत, धीर सोडू नका. एक मिनिट. ओके, ठीक आहे, रिलॅक्स. ओ नर्स, कोण आहात तुम्ही? नर्स आहात का अरुण कदम आहात? आवाज कसं काढताय? किती कन्फ्युज आहात तुम्ही? अहो इथं नयन जोशी, नयन सुभेदार, 2 नयन आहे. तुम्ही एकाचं नीट विचारून घ्या ना तुम्ही एकदा. अहो पण तुमच्याच पेशंटचं वय 50 वर्ष आहे ना. अहो नाही, माझ्या बायकोचं वय 28 आहे. नाही, अहो माझ्या नयनचं वय 50 आहे. हो का? मग तुमच्या नयनचं बाळ सुखरूप आहे. अहो काय बोलताय? काय झालं? माझा नयन नवरा आहे हो, त्याला बाळ कसं होईल? काय बोलताय? नाही म्हणजे त्याचं ऑपरेशन आहे, सर्जरी. तुम्ही नीट चौकशी करा. अहो जरा गोंधळच झालाय, माझं खूप कन्फ्युजन झालंय. नाही, मला वाटतं ना मी या फॉर्म मध्येच काहीतरी चुकीचं खोडून टाकते. मी इथे खोडू नका. नाही. त्या सर्जनला कळवा, नाही तर ह्यांच्या बायकोचं हार्टचं ऑपरेशन आणि माझ्या नवऱ्याचं सिझेरियन करून ठेवेल. नाही, तुम्ही बरं झालं मला सांगितलं ओटीत जा म्हणून. मी लगेच ओटीत जाऊन. इतका वेळ कुठून तुम्हाला बातम्या कळत आहेत? तुम्ही ओटीत गेलाच नाहीत? नाही अहो, मी रिसेप्शनवर असते ना. मला सर आतून फोन करतात आणि मला व्हॉट्सअपवर सांगतात.
व्हॉट्सअपच्या माहितींवर विश्वास ठेवू नका. बरोबर आहे. अख्ख्या देशात पसरत असं करू नका. आणि काही पण व्हिडिओ पाठवत होते. तुम्हाला तो परवाच एक व्हिडिओ दाखवतो. ही काय वेळ आहे का? ही काय वेळ आहे का? ही काय वेळ आहे का व्हिडिओ बघायची? बघ ना बाई. नाही, माझं खूपच कन्फ्युजन झालंय. मी जरा जाऊनच येते पटकन. कुठे चालला तो? बाहेर कुठे चालला तो? बाहेर ही काय विंडो पाई आहे? जोशी जोशी मी हिला चेचू चेचू मारू वगैरे ठीक आहे. चेचू काय? मी मारलं काही चेचलं काही एकच होणार आहे. मी काय म्हणतो तिला येऊ दे. तिथे जर का हाच गोंधळ घातला ना तर दोघं मिळून चेसू दे. मी तर जीवच घेते तिचा. येऊ दे. नाही येऊ दे येऊ दे. बसल्या बसल्या जीव तरी घेतला नाही त्याचा. आली 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 आली. हे काय फुल? हे काय? हे फुल कोणासाठी आणलंयस? सांगू तर द्या मला. आता फुल आणलंय म्हणजे तुम्हाला कळायला नको का? अरे फुल आणले त्याच्यावर कसं ओळखायचं? म्हणजे मला मूल झालं म्हणून कॉंग्रॅच्युलेशन साठी हे फुल आहे का? ह्यांचे हे गेले म्हणून मढ्यावर व्हायला आणले? मड्यावर काय? मड्यावर मड्यावर कसं बोलता हो? काही सभ्यता आहे की नाही? निदान बॉडी तरी म्हणा. नवरा मेला नाही माझा जिवंत आहे. वाटेल ते काय म्हणता तुम्ही? तुम्ही काय भांडताय हो? ए बाई सांग ना कशासाठी आणले ते फुल? फुल फुल. हा हो नयन जोशी बरी आहे. कदाचित मुलगी आहे. कदाचित नाही होती मुलगीच आहे म्हणून मी लग्न केलं तिच्याशी. आता तिला मुलं व्हायची वेळ आली आहे. नयन जोशी मुलगीच आहे पण नयनला मुलगी झाली आहे हे सांगत होते. Oh my God. नयन सुभेदार त्यांचं हृदय ट्रे मध्ये बाहेर काढून ठेवलंय. डॉक्टरांना कळत नाही ना बायपास कुठून करायची म्हणून. आमच्या यांचं हृदय ट्रे मध्ये बाहेर काढून ठेवलं. सुभेदार हे का बर्फी? आमच्या यांचं हृदय ट्रे मध्ये हातात काय तुम्ही वर पेढा काय देता? तुम्हाला लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? मग याच्यासाठी ट्रे आता कुठून आणू मी? क्रिटिकल कंडिशन माझ्या नवऱ्याची. तुला लाज नाही वाटत का रे? सॉरी RIP. RIP काय? माझा नवरा तिथे. आय एम सॉरी. तुम्ही जरा गप्पा बसा. तुमचं घाण्याड कटार तोंड बंद करा. हॅलो हा सर. ओ माय गॉड झालं? अगं बाई नाही हो का? आत्ता हवंय? बापरे. बरं 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 मी कळवते हा सर. ओके आपलं नाही म्हणते. पेशंट नयन आय एम व्हेरी सॉरी. लगेच रडायला काय लागतंय? बघा रडू नका. आय एम सॉरी. मला तुम्हाला त्रास द्यावा लागतोय. हा पेशंटला खूप ब्लिडिंग होतंय. आणि आमच्याकडे तेवढा ब्लडचा स्टॉक नाहीये ना तर प्लीज तुम्ही जरा घेऊन या. लवकर थांबव जरा. एक मिनिट. कुठल्या नयनसाठी आहे? म्हणजे नयन जोशी का नयन सुभेदार काय? अहो जरा कन्फ्युजन झालंय. अरे कधी विचारलं नाही मग तू? मी विचारून येते पटकन. विचार ना बाई विचार ना. हा आलेच एक मिनिट. हा सर. हो का? आटोपलं? हो काय? ओके सर. काय? ओके हा काय? ठीक आहे मी कळवते. काय झालंय? काय झालं? डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर हसले आणि म्हणाले की पेशंट नयनचं ऑपरेशन ओव्हर अँड आउट. अच्छा म्हणजे ऑपरेशन ओव्हर आणि बेबी आउट असं ना? की पेशंट ओव्हर आणि बॉडी आउट. काय झालंय नक्की? हो सांगा ना. हो जीव जाईल माझा. तुम्ही शांत बाय. बघा तुम्ही दोघं कन्फ्युजन क्रिएट नाही मी सांगते ना. हे बघा तुमच्या नयनचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय आणि तुमच्या नयनला बेबी झाली. अरे सो कॉंग्रॅच्युलेशन. सुभेदार. घ्या आता तरी पेढा घ्या. आता पेढा देते. बाबांना कळालं. हॅलो काय सांगताय सर? पेशंट नयन डेड? ओके सर मी कळवते. हा अरे काय कोण? नयन पेशंट नयन शिंदे आहे का कोणी इथे?
आओ नका ना कुंथू नका, जरा जरा सहन करा. हा कसं वाटतंय ते? एखादा म्हातारा माणूस मरायला टेकल्यासारखं वाटतंय. अगं बायको आहेस का नाही माझी? तू माझी बायको आहे ना, आणि तुझा नवरा इथं हॉस्पिटलमध्ये बेडवर खेळून बसलाय आणि तू त्याच्या मरणाची वार्ता करतेस. अंग दुखतय ग. आहे अहो तापामध्ये अंग मोडून येतं, असं जरा सहन करा ना. आणि ताप येणार नाही तर काय होणार? सरकार तिकडे घसा ओरडून सांगतंय गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा, पण तुम्ही ऐकाल तर ना. अगं पण आपण गप्पी मासा पाळलेलं की. हो पण त्याचा काही उपयोग झाला का? रविवारी त्याच कालवण करायला सांगितलं मला. बहुतेक त्याच्यामुळेच मला हिवताप झालेला असणार आहे. हिवतापाचं मच्छर माशांनी खाल्लं आणि ते मासं मी खाल्लं. फक्त त्या डॉक्टरला तेवढं सांगू नको मला मासाचं कालवण खाल्लं म्हणून. कशाला करायचं नको ते? बोलव डॉक्टरला, बोलव. आला हॉस्पिटलमध्ये कुल्फीवाला आला काय? कुल्फीचं काय घेऊन बसला? अरे डॉक्टर येऊ काय दांगडो चालले राहणार आहे? कसाले कनी राहणार भाऊ? काय मरून चालले काय तुम्ही? अरे काय चाललंय? अरे जेव तो माझ्या मरणाची वार्ता करतोय. तू लडका डॉक्टर आहेस का नाही? मग पेशंट बर अशी मरणाची वार्ता करते ती का? तसं नाही ना. काय माझी ती हॅबिट आहे बा, मी आधी तसं बोलतो. हा डॉक्टर जरा बघा नाही. शामू, राधे, श्याम, राधे. ओ माय गॉड. श्याम, श्याम, हे राम. श्याम, राधे, हे प्रकरण नाही साधे सुधे. हॅलो हॅलो ॲम्ब्युलन्स, मला या हॉस्पिटल बदलायचं आहे. पाठदिशिया. आणि ती काही राधे नाही काय, ती चंद्रभागा आहे. चंद्रभागा. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. राधे, हे काय तुझे सासरे बो आहेत का बो? कुणाला म्हणतोय तू? सासरा कुणाला म्हणतो? अरे नवरा आहे मी, नवरा. असा नवरा आहे तुझा? हा नवरा आहे? हाय नवरा तुझा असा? अरे किती व्हेरिएशन द्यायला लागलंय बघ. आता पडदेशी तोंड उचकट की सांग मीच नवरा आहे म्हणून. सांग उघड तोंड. हाच नवरा आहे माझा. एक्सक्यूज मी, तू इकडे. याच्यासाठी मला सोडलं तू? ह्याच्यासाठी म्हणजे काय? ह्याच्यासाठी म्हणजे काय? तू चल पडदेशी चल. तिकडे ॲम्ब्युलन्स जळू दे तिकडे, पण इथनं चल. हॉस्पिटल बदलायचं आपण. चल तुम्ही बसा बरं इथे. बसा, शांत व्हा. शांत व्हा. असं काय करताय? हा एक तर अंगात ताकद नाहीये तुमच्या. आता ताकद नाही, आजारी आहेत ना. ईशात नाहीये दमडी आणि चालले दुसऱ्या हॉस्पिटलला. कॉलेज मधला जुना मित्र आहे तो माझा. इतक्या दिवसांनी भेटला त्यामुळे जरा घुटमळले त्याच्यात, इतकंच. बाकी काही नाही. पण आणि तुम्हाला बरं वाटत नाहीये की नाही? तुमचा ना विश्वासच नाहीये माझ्यावर. तुमचीच आहे की नाही मी? हे काय तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय की नाही मी? तुमच्याशिवाय दुसरं कोणी आवडलं तरी आता त्याचा काही उपयोग आहे का? तुमचा ना विश्वासच नाहीये बाबा माझा. अगं तुझ्यावर विश्वास आहे ग चंद्रभागा, पण ह्या नाग्यावर माझा विश्वास नाही. नाग्या? जुनी मैत्रीण भेटल्या कॉलेज मधली म्हणल्यावर चुकीची औषधं देऊन मला मारून टाकल. नाग्या नाही हो, नाही असं काही नाही करणार तो. असं खूप जुना मित्र आहे. काय रे शाम्या? आय मीन डॉक्टर शामू. प्लीज जरा चांगलं औषध द्या ना. राधे, मी काय चुकीचे औषध देणार आहे का त्यांना? लेट मी चेक हिम. चेक हिम. इकडे विचारा तू. एक मिनिट, डोळे दाखवा. डोळे
अरे डोळे पांढरे नका करू, बुबुड दाखवा, बुबुड. एकदम बुबडासारखे डोळे. जीप दाखवा. चिडवायला नका दाखवू ना. हो आकारा, मोठा आकारा, मोठा नीट आकारा ना. हो नीट काय करावं या माणसाचं. आकारा. आमच्या दोघांचे जुने संबंध होते. काय करा आता. तुमचा जुना संबंध होता. खोट्या बोलते हो मी, खोट्या बोलते. तुम्ही आ करत नव्हते ना म्हणून तसं बोललो आहे की नाही गड्या. बरं आहे ना, मला आता सगळं कटलंय बा. कटलंय. राधे, राधे, गोड्यांचे पाकिट दे बरं तिकडे. दे ना. हे घ्या. दे बा. कसली गोळी आहे. टेन्शन घेऊ नका. डॉक्टर आणि पेशंटचं जिवाड्याचं नातं असतं बा. मग ती पेशंट वर ठेव की त्याच्या बायकोवर कशाला ठेवतोय तू. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. नाही आधी गोळी कसली आहे ते सांग मला. असं नाही करायचं. हे घे पाणी. घ्या 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 घ्या. व्हेरी गुड. शाबास. राधे, संपला. ट्रीटमेंट 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 संपली. मला सांग आधी ही गोळी कसली होती मला सांग. झोपेची गोळी दिली तुम्हाला. आरामाची गरज आहे ना, तर झोपून जा बुवा तुम्ही. नाही मी नाही झोपणार. मला हे अशा अवस्थेत झोप येणारच नाही. मी झोपलो की सगळं झोपलं. नाही नाही जोपर्यंत ही तुमचं चाळ सुरायचे का नाही तोपर्यंत मला झोप येणार नाही. कसं माणूस आहे का तुझ्या नवरा. तुम्ही शांत झोपा. ते झोपले ना तर आपण तिकडे ICU जाऊन गप्पा मारू बा. ICU मध्ये. हा शामू, अरे तिथल्या पेशंटना त्रास होईल ना उगाच. अगं आज एक पण पेशंट नाहीये तिथे. कोणी जात नाही येत नाही. निवांतपणे गप्पा मारू बा. अरे पेशंट मी आहे. मला तिकडं ICU येत नाही. तिला काय घ्यायची गरज आहे का. असं काय करताय तुम्ही. तुम्हाला औषध दिलंय की नाही. बघा बघा जांभई पण आली. खूप झोप आली आहे त्यांना. तुम्ही झोपा झोपा बरं. पटकन झोपा. झोपा, आराम करा. डोळे बंद करा. आहे माणूस आहे इकडे. आजार पण वाढत चालले पण संशय काही सुटत नाही. म्हंटल ना मी तुमचीच आहे. तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. झोपा झोपा. डोळे बंद करा. झोपले झोपा झोपा. शामे, मला सांग, तू कॉमर्सला होतास ना माझ्या बरोबर कॉलेजमध्ये. मग डायरेक्ट कसं डॉक्टर कसं झालं. आता 101% मी मेलो म्हणून समजा. अरे हो कॉमर्स मधनं डॉक्टर झालाय. माझा जुना मित्र आहे तो. माझा विश्वास आहे त्याच्यावर. तो हुशार आहे. मी तुमचीच आहे की नाही. कुठेही जात नाही. मी इथे बसले. तुम्ही झोपा. तुम्ही झोपा. इथेच आम्ही गप्पा मारत बसलोय. शांत झोपा. राधे, डज ही अंडरस्टँड इंग्लिश. नो, not at all. But he said, that is Zambai only. How silly I am. But Radha, you're still looking beautiful and gorgeous, boy. Gorgeous. You said boy? Boy, my habit, Khandeshi habit. I can put boy everywhere. Some people think it is boy, but it is boy. I remember. Even Shamu. You're also still looking handsome. Like that Vinod Mehra. But still there is no Sera on this Mehra. What? I am still single. Oh. Not ready to mingle. Why? Because I want you. You still came in my dream and... Shamu. I can't live without you. I can't live without you, Radhe. Shamu, please. This is not possible, Sham. Not possible now. Why? Because
Because now my heart is beating only for my husband. Oh no. Not for anyone, boy. Boy? You said boy. You still love me. You said boy. चिटिंग चाललंय सगळं तुमचं. चिटिंग करताय तुम्ही दोघं. काय झालं? मला काय कळू नये म्हणून तुम्ही इंग्रजीत बोलताय. पण मी येडा नाही. मला त्याच्यातलं 4-5 शब्द कळाल्यात. तुम्ही का बरं सारखे उठता? झोपा बरं झोपा. ओ माय गॉड, तुमचा ताप वाढत चाललाय. डॉक्टर प्लीज डू समथिंग. काहीतरी करा, नाही तर आता काही खरं नाही. हा, करा लवकर. ताप किती आहे? 1012. 1012? अरे जडून खाक झाले असते तुम्ही. तापकन गेले असते त्या तापाने. 1012 101.2 असेल रे बोतो. पण जास्त आहे बरं का, जास्त आहे ताप. हो ना, इंजेक्शन दिलं पाहिजे. अरे इंजेक्शन नको. अगं इंजेक्शन भ्या वाटतं मला नाही. असू दे, आता बरं वाटायला पाहिजे की नाही तुम्हाला? लगेच बरं वाटेल. हा, टेन्शन घेऊ नका. अरे नको, घाबरू नका तुम्ही. मला इंजेक्शन नको देऊ. हलक्या हाताने इंजेक्शन. अरे मला भ्या वाटतं इंजेक्शन. वाटलं तिला घेऊन जा, पण इंजेक्शन नको. नको इंजेक्शन नको मला. काय बोलला तुम्ही? मला घेऊन जा घेऊन. मला म्हणजे मी तुमच्या बरोबर हे मंगळसूत्र घालून आयुष्य काढते. बघितलंस ना श्याम, कसं आहे हा माणूस? तुला सांगते, 100 एकर जमीन होती म्हणून याच्याशी लग्न केलं मी. पण यांची भावकीच इतकी जास्त आहे की त्याच्यानंतर यांना फक्त 15 गुंठे जमीन आली. फक्त 15 गुंठे? अरे खरं सांगायचं ना रे, तिने माझ्याशी लग्न केलं असतं माझ्याकडे 2 एकर जमीन होती. तुला माहितीये श्याम, याची आई माझी सासू मला खूप त्रास देते. नणन येऊन ना सारखे टोमणे मारत असते. आणि माझे सासरे ते जरा बरे आहेत. नाही, पण हा माणूस अजिबात चांगला नाहीये. पिऊन येतात आणि बडबड करतो. घरातली कामं पण करायला लावतो. ते इंजेक्शन देऊन ना मारून टाक यांना. अरे चालन केली बाक माझी. राहू दे, नको तू दवाखानाच नको. चल पडदिशी. मला नाही यायचं तुमच्या. इकडली बाजू पण चालन करायच्या आधी चल घरी. चल. अरे सुई आताच राहिली रे. अरे सुई राधे, सुई घेऊन ये काढून. तेवढीच भेट होईल बा आपली. Thanks, bro. Hello, everyone. I am Gaurav More from Powai Filter Pada. आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. माझ्या कानावर असं आलंय की खांडेकरला या शो मधून काढून टाकलाय. हॅलो, एक्सक्यूज मी. हॅलो, असं काहीच नाहीये. मग तो शूटिंगला गेलाय बर्मिंगहमला. कुठे गेलाय? बर्मिंगहम. बुलढाण्याला गेला असेल. सांगतोय बर्मिंगहॅम. त्याला कोण घेणार आहे तिकडच्या फिल्म मध्ये? त्याचा अभिनय बघण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून 75 वर्षांपूर्वीच इंग्रज देश सोडून निघून गेले. असो यार, त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे टॉम क्रूजने समीर चौगुलेबद्दल बोलण्यासारखं आहे. गौऱ्या. अच्छा, येस, टॉम क्रूज. येस, टॉम क्रूज. हा, एका तरी फिल्मचं नाव सांग बरं त्याच्या. टॉम लक्ष्मी कुंकू लावते. टॉम तेरी गंगा मेली. टॉम रतन धन पायो. सगळंच चुकलंय तुझं आयुष्यात, सगळंच चुकलंय. बरं ठीक आहे, जर मराठी असेल तर सिनेमा टॉम पास. आणि अगदीच इच्छा असेल तर टॉम पास 2. बरं, खूप सारा टॉम पास. बरं, आता माझ्याकडे अपमान करून घ्यायला अजिबात वेळ नाहीये, कारण मी माझ्या सासूरवाडीला आलोय कोकणात. लग्नानंतरची आमची पहिलीच दिवाळी आहे.
आणि मी असं ऐकलं की कोकणात जावयाला खूप मान असतो. त्याला असं देव मानतात, घरात बोलवतात, ओवाळतात, त्याला मान म्हणून महागडे गिफ्ट देतात. त्यात माझी बायको रंजना. रंजना एकुलती एक आहे, मग काय विचारायलाच नको. बाबा, ओ बाबा. कोण कोण आले? ओ बाबा, या या या. कोण आले? अरे बाबा, अरे बाबा आले. कोण आले? कोण आले? बाबा ओळखा कोण आले? ओळखायचंय बघू. अरे वा, काय? अगं ऐकलंस का? आपली म्हैस गाभण होती ना, तिला रेडकू झालंय बहुतेक. काय बोलता हो? मी काय रेडको आहे का? मी तुमचा जावई गौरव मोरे. अरे देवा, सॉरी, माफ करा. ते काय दृष्टी पार निघून गेली त्यामुळे दिसत नाही. अगं ऐकलंस का? जावई बापू आले, जावई बापू. कोण आले? आणि घे बांगडी गाडीला उसाचा रस. कोण आले असं विचारलं मी. अगं जावई बापू आले, जावई बापू. त्याचं काय आहे, वय झाल्यामुळे तिला ऐकू येत नाही हो, आणि मला कमी दिसतं. अगं हे जावई बापू आलेत ना, पाणी घेऊन ये. पाणी पाणी पाणी. लावणी करते जरा थांबा. कशी वाटली? किती मुद्दाम कराल रे? किती मुद्दाम कराल? पाणीचं लावणी कसं ऐकू येईल? मस्करी केली हो. अच्छा, मस्करी केली. स्वागताचं सामान रेडी आहे ना? म्हणजे काय? ओ ऐका ना बाबा, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, कुठं माझं स्वागत करताय, पूजा करताय, नका करू. नाही, हात वर करा. हात का? नाही, काखेत हे ठेवायचंय. कशाला? अहो, आमच्याकडे दिवाळी सणाला पहिल्यांदा जावई बापू आल्यानंतर त्याच्या काखेत सुतळी बॉम्ब फोडण्याची पद्धत. अरे येडा बेडा झाला का तू? तू येत आहे टोटो बॉम्ब पागला का? नाही, ते घराबाहेर फोडा. घराचं नुकसान नको, घराबाहेर फोडा. घराचं नुकसान नको आणि माझ्या काखेचं नुकसान होईल त्याचं काय? आता जाळपोळ नको, आता जाळपोळ नको. काही होत नाही हो जावई बापू. तुम्हाला सांगतो, पुढच्या दिवाळीपर्यंत ठणठणीत होते काख. या इकडे. नाही या म्हणजे या. अरे अगोरी पद्धत आहे ही, अगोरी पद्धत आहे ना. जावई बापू, मस्करी केली हो. अशी कुठं पद्धत असते का? हो ना. मला वाटतं इथं नको. जावई बापू ना याच्यावर बसवा. ए बाबा, त्याच्यावर बसून म्हणजे? पाटावर. पाटावर. 3 लाडू चाटावर. जावई आमचा पाटावर. येऊन येणार कोण? अरे याच्याशिवाय आहेच कोण? विश्वास आमचा ह्याच्यावर. अरे शिक्का मारा. पाटावर. अरे म्हाताऱ्यांनो, वाक्य पूर्ण करा ना मग. पाटावर. ते मेले चालले शब्द लक्षात राहत नाहीत ना हल्ली. पाटावर. जावई बापूंना बसायला पाटाना. पाठ गादीवर. पाठ ठेवलाय गादीवर. जावई आमचा. पाटावर बसतो मी. एक मिनिट. अगं हे रांगोळी काढ ना पाटाभोवती. रांगोळी. डांबर गोळी. ते कुठं घालू? इकडे तुम्ही शांत बसा. डांबर गोळी. त्यापेक्षा रांगोळीच बरी. पण ऐका ना आई, कशाला रांगोळी राहू दे ना. कशाला रांगोळी काढते? असं कसं? आमचे कशी वाटली रांगोळी? तुम्ही रांगोळी वाटली की समाजसेविका म्हणून गोरगरिबात वाटली? फक्त एवढाच हात हलतोय म्हातारीचा. नाही बॉडी लँग्वेज. तो का हलतोय, हात का हलतोय? आनंदाने हलतोय. आमचा एकुलता एक जावई आलाय आज, त्याचा पहिला दिवाळी सण आहे. बसा तुम्ही, बसा. चल पटकन जावई बापूंना ओवाळूया. चला. बरं झालं. आरती कोयरी ताटावर. जावई आमचं. पाटावर
समोर बसतो का मी? प्रत्येक वेळी बोलत पाहिजे का? कुठे बसताय? आई हे फिरवा, तुम्ही नका फिरू. हे म्हणजे हळूहळू ऐका. जमत नसेल तर राहू द्या. जमत नसेल तर राहू द्या. जमत नसेल नाही जमत नाही कसं आमचा एकुलता एक जावई आहे, त्याचा आज पहिलं दिवाळ सण आहे. शपथ घेतली मला मारून हो या मी दिन दिन दिवाळी सासरा जावयाला ओवाळी. अरे सासरा आलाय घाटावर जावई आमच्या. आमच्या यांनी त्यांची एक जागा तुमच्या नावावर केली आहे. काय? तुम्ही तुमची स्वतः जागा माझ्या नावावर केली? मग तुम्ही एकुलते एक जावई आमचे, आज तुमचा पहिला दिवाळी सण आहे ना. ती कागदपत्र हे घ्या सही करा. बाबा आपण नाही बाबा म्हणजे वाजवेन. सही करा. अहो 3 पिढ्यांची जागा आहे ती आमची. पिढ्यांनी जपलेली जागा आहे ती आमची. 7 बऱ्याचे उतारे करताना डोळे भरले होते, अक्षरशः पाणावले होते. पण आता मला काही मुलगा नाही म्हटल्यावर मी कुणाला देणार ना ती जागा. म्हणून तुम्ही माझ्या मुलासारखे म्हणून तुम्हाला दिली जागा. बोलत काय बसलाय? जागा दाखवा त्यांना पटकन. हो चला. पेन द्या. हे पेन द्या. पेन घ्या. तुम्ही पेन घ्या. कशी वाटली जागा? आहे ना? बघ त्यांना आवडलेली दिसते. आपण पुन्हा करून दाखवू. नीट लक्ष द्या जावई बापू. आणि तू टायमिंग ठेव. जागा अशी वाजली पाहिजे. पेन द्या. हे पेन द्या. पेन घ्या. तुम्ही पेन घ्या. जपा ही जागा. 3 पिढ्यांनी जपली आमच्या. ही तुमची जागा आहे? त्यासाठी माझ्याकडून सही करून घेतलीत? हो ना. या जागेसाठी? अहो सही करून घेतली म्हणजे वकील सुद्धा भरला होता. म्हणजे त्याचे डोळे अगदी पाणावले होते. सही करताना 7 बऱ्यांच्या कागदपत्रांवर बघा त्याची सही सुद्धा पुसट झाली आहे. ठोकलाय तो. आता चुकलाय. ही जागा टिक वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात. टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. कधी नवे कधी जुने, संपते अंतर झटक्यात. टिक वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात. टिक वाजते डोक्यात, धडधड. पोलीस मला माफ करा पोलीस. मी खून नाही केला. पोलीस मला माफ करा. नाही सर मी पोलीस नाहीये. तुम्ही पोलीस नाही ना? नाही. मग दरवाजा तर पोलिसांसारखाच बडवला. तर आपण मी चहा घेणार. चहा काय घेणार? टपरीवर आलायस चहा घ्यायला? कोण तू कोण? मी प्रसाद, युनिक वॉच कंपनीकडून आलोय. तुम्हीच मला फोन करून बोलवलं होतं. आमची 3 घड्याळ तुम्ही ऑनलाईन सेल. युनिक कंपनीत आलाय तुम्ही. तुम्ही चहा घेणार म्हटलं ना? किती कप चहा घेणार? किती कप चहा घेणार तुम्ही? ओ माय गॉड. म्हणजे सर तुमच्याकडे बांबू टी आहे? बांबू टी नाही. आता हा बांबू तुझ्या टी वर बसणार आहे. सर ऐका ना. सर एक मिनिट. काय झालं? वाजले किती घड्याळात तुझ्या? नाही सर यायला थोडा उशीर झालात मला. त्याच्याबद्दल नाही. वाजले किती सांग. वाजले किती घड्याळात? वाजले किती? सर वाजले किती हे कळायला तुम्ही मला कंपनीत नाही इथे तुझ्या घड्याळात किती वाजलेत? पावणे 2. माझ्या घड्याळात काही भलतेच वाजले. म्हणजे
माझ्या घड्याळात 10:15 वाजले. ओ हा कॉंग्रॅच्युलेशन सर. का रे? याचा अर्थ तुम्ही नेदरलँडला म्हणजे नेदरलँड आपला म्हणजे 4 तास आहे ना सर. एक जाईल ना. अरे तू विकलेलं मला घड्याळ ते उलट फिरतं उलट. हे बघ याचे काटे आहेत ना, हे बघ हे असे उलटे 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 फिरतात. हा कसं कसं कळायचे मला वेळ याच्यामध्ये? हे उलट फिरतं. हा बघ बघ असं असं कसं झालं हे? हे मी तुला विचारतोय असं कसं झालंय, कसं बनवलं हे घड्याळ? काळाच्या उलट चाललंय सर हे सगळं. सर हे म्हणजे सर काय आहे की अशी जी नॉर्मल घड्याळ असतात सरळ चालणारी ती सगळ्यांच्याच घरात असतात ना सर. हे उलट चालणारं घड्याळ फक्त तुमच्या घरात आहे सर. अच्छा मग आता 2-2 रुपये तिकीट लावून ह्या घड्याळाचा शो लावू माझ्या घरात? बघा म्हणजे इथल्या परेडपेक्षा जास्त माझ्या परेडचा शो. ह्या घड्याळात वेळ कशी बघायची मी सांग. मला सांगा हे घड्याळ तुम्ही कोणत्या भिंतीवर लावणार होतात? या भिंतीवर. या भिंतीवर हे उलट दिसतंय. सर एक काम करूया ना आपण. काय सर मी माझ्याकडे आहे सोल्युशन. हे घड्याळ मग आपण या भिंतीवर लावूया. चालेल. शॉलेट आयडिया आहे रे तुझी. शॉलेट आयडिया तरी पण उलटच चालतंय सर. सर सर वन मोर आयडिया. इकडे मी सांगतो तुम्हाला. 1 मिनिट. घड्याळ उलट चालतंय ते आपलं ऐकत नाहीये. बरं सुचतं ना. बोल बोल माझा पारा चढला. घड्याळ उलट चालतंय ना ते आपलं ऐकत नाही. आपण घड्याला उलट बघूया. म्हणजे कसं? असं बघा अशी उलट्या तरी पण ते उलटच चालतंय ना सर. मी सांगतो सर. कसं? सर बघ कसं आहे म्हणजे मी तुम्हाला समजावतो. हे ना आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल? उलट चालतंय ना हे. समजा सर आता हे हा 12चा एक काटा आहे बरोबर. हा एक 12वर काटा आहे. ठीक आहे. आता उलट चालतं ना तर आपण थोडासा वेगळा विचार करायचा. म्हणजे इथे समजा 11वर गेला तर आपण समजायचं 1 वर गेलाय. इथे 10वर गेला तर आपण समजायचं 2 वर गेलाय. हा 9 वर गेला तर आपण समजायचं 3 वाजलेत. ठीक आहे पण समजा 4 वाजून 37 मिनिटं झाली तर आपण किती समजायचं किती वाजलेत म्हणून? मधली वेळ समजा अशी आली तर काय करायचं? म्हणजे 4 वाजून 37 म्हणजे हा काटा जाणार इथे 7 वर आणि हा 3चा काटा जाणार इथे 6 वर आणि मग हा हे चपडगंजू खामोश होईल ना. चपडगंजू खामोश. अरे हा सगळा हिशेब करेपर्यंत 4:37चे 5 वाजून जातील ना. अरे मला सांग मला वेळ कशी सांग. आय हॅव वन ऑप्शन सर. वेट सर काय माहिती आहे म्हणजे ठीक आहे प्रॉब्लेम होतो ना सर पण म्हणजे हे तुम्ही जस्ट असं एक वॉल क्लॉक म्हणून लावून ठेवा ना सर. म्हणजे एक अँटिक पीस म्हणून लावून ठेवा. बाकीचे 2 घड्याळ घेतलेत ना त्याच्यात वेळ बघा ना सर. दाखवतो ना त्याच्यात वेळ बघूया आपण. मग मी हे दुसरं घड्याळ उघडलं. दुसरं घड्याळ उघडलं तर ह्याच्यामध्ये एकच काटा आहे. एकच काटा आहे याच्यामध्ये. हे एकदम वेगळं आहे. अरे वेगळं नाही आगळं वेगळं हे. ह्याच्यात मला सांग ह्याच्यात वेळ कशी? सर मला काय वाटतं त्या घड्याकडे बघून हे घड्याळ म्हणजे ना घड्याळातली सुरमई आहे. म्हणजे सुरमईला कसा एकच काटा असतो ह्याला पण एकच काटा आहे. ह्या घड्याळात बघून तू मला वेळ सांगच आता. याच्यात बघून वेळ सांगतो आता मला. हा नाहीतर सांगतो एक मिनिट सांगतो. मला काय म्हणायचं आपण जरा पॉझिटिव्हली घेऊया ना हे. बोल मी पॉझिटिव्ह आहे सर. असं कधी तुम्ही आणि बायको घरी एकटे असाल आणि जर तुमच्या दोघांचा मूड झाला की बाबा चला आता आपण घरातल्या घरात शर्यत लावूया दोघांमध्ये तर मग स्टॉपवॉचची गरजच नाही ना सर. अरे पण घरातल्या घरात मी बायको सोबत शर्यत का लावू? का लावू शर्यत? वारे वा लोक इथे सोशल अवेअरनेससाठी मॅरेथॉन मध्ये पळतात. तुम्ही घरातल्या घरात शर्यत नाही लावू शकत? गौरव तुमच्या जिंदगानीवर. म्हणजे तुमच्या जिंदगानीवर. मॅरेथॉन मध्ये बोलवतात मला पण मीच जरा ॲटिट्यूड दाखवतो आणि मी जात नाही. म्हणजे उगाचच तू तुझ्या बायको सोबत घरातल्या घरात शर्यत लावतोस? नाही ना वेळ लागला. मी का लावू मी? आणि मग मी मुळात मी शर्यत पण लावणार नाही आणि हे घड्याळ पण लावणार नाही. मला सांग ह्या सेकंद काट्यात एका सेकंद काट्यावरनं लोकांनी कसं घड्याळातली वेळ ओळखायची सांग ना मला.
सर सोपं आहे. मी तुम्हाला सांगतो एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो म्हणजे डेमोज दाखवतो. आता लोकांचा विषय काढलात म्हणून तुम्हाला दाखवतो सर. मग काय करायचं हे आता घड्याळ लागलोय आपण ठीक आहे. मग आता असं लोकांना बोलवायचं बाबा आमच्या घरी या तर लोक येतील. मग त्यांना सांगायचं बाबा मला या सेकंड काट्याकडे बघून सांगा किती वाजले. लोक तर टेन्शन कसं करणार बा एका सेकंड कसं करणार. मग तुम्ही काय करायचं हळूच टाइम बघायचा आणि सांगायचं 3:20 वाजले. लोक आश्चर्यचकित धाव गाडीला कसं कळ. मग ते झालं झालं तुझं. हे घड्याळ आहे ना ते लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी नाही घेतलंय मी. हा आणि आश्चर्यचकित होण्यासाठी माझा अभिनय पुरेसा आहे. ठीक आहे सांग मला ह्या एका काट्यावर कसं मी वेळ ओळखायची. सर तुम्ही ना म्हणजे ह्याच्यात पण ओळखू शकतो बाबा आपण वेळ कसं. समजा आता तुमचा आवडता आकडा सांगा. माझा 9 तर बाबा समजा 9 वाजले बाबा. पण आता 9 वाजले आपण लक्षात ठेवतो 9 वाजले ना बाबा. मग आपण सेकंड काट्याकडे बघायचं. टिक 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 60 वेळा गेला की 9 वाजून 1 मिनिट. मग परत टिक 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 60 वेळा मोजल्यावर 2 मिनिटं. बघा जमते सर. मग परत टिक. अरे हेच काम करू दुसरी कामं नाही आहेत मला. आई शपथ घेऊन सांगा या शो व्यतिरिक्त काय काम आहे. तसं काय दुसऱ्या शोधातून चालेल. तू काय मला सांग वेळ कशी बघायची ते सांग मला. सर तुम्ही ना उगाच पराचा कावळा करताय सर. म्हणजे तुम्ही ठीक आहे ना होते ना चूक. म्हणजे तुम्हाला एक काटाला तुम्हाला एवढं वाईट वाटतंय तो काटा हालतोय तरी जिवंत आहे. तुम्हाला कळतंय की घड्याळ जिवंत आहे. ज्याच्याकडे 2 काटे गेले असतील मेलेले त्याच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल जरा विचार करा सर. नाही हाच विचार केला म्हणून हे तिसरं घड्याळ उघडलं. हे तिसरं घड्याळ उघडलं तर ह्याला 5 काटे आहेत. हा 5 काटे आहेत आणि सगळ्याच्या सगळे सारखेच आहेत. सांग ना. बघा सर 2 एक्स्ट्रा काटे आले तरी पैसे जास्त नाही घेतले. अरे पण लोकांना काय सांगू. लोकांना वेळ कशी सांगू मी. ह्या घड्याळातले काटे वेगवेगळी वेळा दाखवतात रे. मग लोकांना काय सांगू 2 वाजून 8 वाजून 30 मिनिटं 45 मिनिटं झाली म्हणून काय सांगू मी. हा मला या सगळ्यांची 3 घड्याळांची भरपाई पाहिजे. सांगतो ना सर सांगतो. ठीक आहे हे मला 3 घड्याळ कंपनीत घेऊन जावी लागतील. अरे हे 3 घड्याळ घेऊन गेलास तर मी भिंतीवर काय लावू. फाईन आमच्याकडे दुसरं घड्याळ होतं डिलिव्हरीसाठी ते मी तुम्हाला देतो. ते घड्याळ काढा इथे. ते घड्याळ काढा. कसे बनवतात नाही घड्याळ मला कळत. तुम्हीच झालं कसे बनवतात सर. हे दिलंय ते वापरा तुम्ही. मी तुम्हाला ही रिपेअर करून नक्की आणून देतो सर. सॉरी फॉर इन्कन्व्हिनियन्स. कळलं घड्याळ मिळालं मला. जा. आयुष्यात अशी वेळ माझ्यावर आली नव्हती कधी. घड्याळ दिले रिप्लेस करून. अरे याला काटाच नाही.